नाही, बिलकुल मी वस्तुस्थिती जाणून घेतली. आपण आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून वाळवा असेल किंवा अवैध धंद्याच्या बाबतीत माझी भूमिका आपल्याला माहिती आहे. तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सातत्यानं त्याच्या संदर्भात चर्चा होते. ही चर्चा जिल्ह्याची होऊ नये अशी आपल्या सगळ्यांच्या भावना राहते. शेवटी चांगल्या गोष्टीत जिल्ह्याची चर्चा व्हावी, चुकीच्या गोष्टीत होऊ नये. परंतु मी लवकरच येणाऱ्या 3, 4, 5, 6 दिवसामध्ये CP आणि आमचे SP यांच्यासोबत एक बैठक करेन आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातल्या ज्या ज्या माझ्याकडे आलेले इनपुट्स आहेत आणि बाकी ज्या काय कारवाई करायला लागतील त्या संदर्भात नक्की भूमिका घेऊ. फक्त कारवाई करायला लागल्यावर पुन्हा अनावश्यक कारवाई होत आहेत असं तुम्ही म्हणू नका, एवढीच माझी विनंती आहे. काळामध्ये मिटिंगा घेतात, कशा पद्धतीने वाटतं? कुठली दुर्घटना? मोशीमध्ये तिथे दुर्घटना झालेली आहे, त्यात अजूनही कामगार अडकलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून बैठका घेत आहेत त्या संदर्भात अशी टीका केली हर्षवर्धन साहेब. ज्यांना टीका केली ते कचरा डेपोवर जाऊन कचरा काढण्याचं काम करतायत का? एक विषय क्लिअर आहे की कुठलीच दुर्घटना ही कधीच चांगली नसते आणि आपल्यासाठी भूषणाव कधीच नसते. त्या दुर्घटनेचा खेद तर व्यक्त केला आहे, त्यांना मदत केलेली आहे. पण शेवटी दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथल्या लोकांना वाचवण्याचं काम मला शासन युद्ध पातळीवर करते. आमचे मंत्री तिथं त्या ठिकाणी, आमचे आमदार, लोकप्रतिनिधी आमचे ठाण मांडून तिथं बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं गेल्यानंतर वेगळं काय होणार आहे मला माहिती नाही. परंतु उलटं माझं म्हणणं आहे की प्रशासनाला काम करून दिलं पाहिजे. रेस्क्यू ऑपरेशनची टीम आहे तिला काम करू दिलं पाहिजे. उलटं नेते मंडळींनी तिथं कमीत कमी जावं की जेणेकरून त्या ठिकाणी प्रोटोकॉल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांनी अडकून पडू नये याच पद्धतीची भूमिका असते. मुख्यमंत्री महोदय अख्ख्या राज्यातल्या सगळ्या स्थितीवर वॉररूममधनं सातत्यानं लक्ष देत असतात. आता आपण बघितलं असेल जेव्हा अतिवृष्टी झाली मागच्या 5-7 दिवसापूर्वी, तेव्हा मुख्यमंत्री स्वतः 2-2, 3-3 तास वॉररूममध्ये बसून सगळ्या गोष्टीचा आढावा घेत होते आणि सगळ्या ठिकाणी कशी मदत करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करत होते. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी कसं काम करावं हे बिनकामाच्या माणसाकडून ऐकण्याची आवश्यकता नाही.